तर भंडारा गोंदिया मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। भाजपा आणि अजित पवार गटानं या मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय। भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी हा मतदारसंघ भाजपचा असल्याचं म्हटलंय, तर भंडारा गोंदियाच्या केंद्रस्थानी मी असतो असं प्रफुल्ल पटेलांनी म्हटलंय। मी स्वतः त्यात दावेदार राहणारच, कारण की मी 5 वर्ष म्हणून या लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून मी काम केलेलं आहे। मागणी करायचा विषयच नाही, भाजपाचीच ही जागा आहे। रांगेमध्ये माझं नाव असायचं कारण नाही, रांगेमध्ये सगळ्यात प्रथम नाव माझं असायला पाहिजे। आपल्याला माहीत आहे की मी साकोली विधानसभेमध्ये मागच्या वेळेस निवडणूक लढलो, थोड्याशा मतांनी माझा पराभव झाला। मी मागील 4 वर्षापासून साकोली विधानसभेमध्येच प्रयत्न करतो आहे परत निवडणूक लढायचा। पण याच्यानंतरही पक्षांनी जे आदेश दिलं, कारण कुणाची इच्छेचं नसतं, पक्षात जे ठरवतं तेच आमच्या इथे फायनल असतं आणि पक्ष जे ठरवणार ते मी करणार। जोपर्यंत मी आहे राजकारणामध्ये तो भंडारा गोंदिया जिल्ह्याची लाईन माझ्यापासूनच रान सुरू। भंडारा गोंदिया में जब तक मैं हूँ तब तक केंद्र बिंदु मैं ही रहूँगा।